मध्ये प्रसाद दादा थोरवे चषकामध्ये जाऊन पोहोचेल। यावेळेस प्रमोदचा मात्र पटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय, जीवदान मिळतोय प्रमोदला आणि यावेळेस नक्कीच आता मात्र चौकार जाणार का? आणि यस, यावेळेस चेंडू मात्र सीमा पार, चौकार, 5 धावा। नक्कीच फुकटच्या धावा मिळते टीम आनंदवाडी संघाला। 5 धावा आपण पाहतोय। पंच पंच तांबा। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आतिश, 5 धावा। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक केलंय गोलंदाज सुनीलनं, निर्धाव चेंडू फेकलाय। 3 षटकाची मॅच आपण पाहतोय। हॉलिंडरला रिक्वेस्ट असेल आपण बाउंड्री लाईन पॅक करून घ्या। धावसंख्या स्थिर आपण पाहतोय, 5 धावा। यावेळेस चांगला फटका, शॉट मिड ऑफला धावबादची संधी, परंतु नक्कीच आपण पाहतोय फलंदाज प्रमोद बॅक टू डग आउट। नक्कीच मोठा फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय प्रमोद। नवीन फलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर अविनाश। दोन्ही खेळाडू मध्ये ताळमेळ मात्र पाहायला मिळाला नाही आणि त्याचा मोबदला धावबाच्या स्वरूपात प्रमोद सारखा स्टार खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय। नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती अविनाश, स्ट्राइकला मात्र मागच्या सामन्याचा हिरो आतिश। यावेळी चांगला फटका, सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषा पार, चौकार। धावफलक पुढे जात असताना आनंदवाडी संघाची एक गडी बाद, 9 धावा। कमबॅक करावं लागेल सुनीलला। यावेळी चांगला फटका, बॅकफुट पंच आपण पाहतोय, चेंडू सीमारेषा पार, गोळीच्या वेगाने लाटत चाटत, चौकार।
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आकाश आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय अविनाश. यावेळेस जबरदस्त टायमिंग, चेंडू मात्र गोळीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 17 धावा. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आकाशला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय अविनाशच्या बॅटमधून. धावसंख्या 17 धावा. यावेळेस शॉर्टअप चेंडू, यावेळेस नक्की जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. स्ट्राईक एंडला अविनाश. यावेळेस फटका नक्कीच आपण पाहू शकाल, फटका फसलाय आणि यावेळेस नक्कीच पाहू शकाल फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर सुनील. दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावर आणि धावपलकावर आपण पाहतोय 17 धावा. यावेळेस चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा येतात. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 19 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुनील, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. 19 धावा धावफलकावर. 1-2 मोठा फटका येणार का? यावेळेस जबरदस्त प्रहार, परंतु फटका मात्र फसलाय आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चुकी करत नाही. फलंदाज सुनील बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावर जितेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, परंतु या गोलंदाजाने मात्र कुठेतरी आपल्या संघासाठी डाव नक्कीच सावरलाय, कमबॅक करून दाखवलं या षटकामध्ये. 19 धावा आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज जितेश आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज आतिश हा फलंदाज. यावेळेस इनसाइड एज लागते, चेंडू जातोय शॉर्ट पाय लेगला. निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी केले, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आकाशचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या अंती 19 आणि शेवटचं आणि स्लॉगवरचं हाणामारीचं षटक नक्कीच पाहायला मिळेल.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजित स्ट्रायकेनला सलामीचा घातक फलंदाज आपण पाहतोय आतिश. आता मात्र नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोचणार का? यावेळेस नक्कीच चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि 23 धावा. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय फलंदाज आतिशनं. यावेळेस लो फुलटॉस आणि जबरदस्त समाचार, चेंडू गोळीच्या वेगानं 6 धावा. टीम आनंदवाडी संघाची धावसंख्या 29. बॅक टू बॅक एक चौकार आणि षटकार मात्र मारून नाबाद खेळतोय फलंदाज आतिश. आता मात्र गोलंदाज अजितला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर एक हाय व्होल्टेज फलंदाज. यावेळेस पुल अँड पॉवरफुल, चेंडू मात्र सीमारेषा पार, षटकार. या षटकाराने जबरदस्त फलंदाजी, 35 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे आतिश साठी. जबरदस्त खेळी या फलंदाजाची. अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाज अजितवर हा फलंदाज आतिश. यावेळेस अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक पोचणार का? आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार, चौकार. या ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजी, 39 धावा. आता मात्र पॅडवर आदळला LBW ची शिकार, आतिश बॅक टू डगआउट. फलंदाज आपण पाहतोय मनोज. एक मोठा फटका पाहायला मिळेल का मनोजच्या बॅट मधून? यावेळेस चांगला चेंडू, षटकाचा खेळ संपलाय. 3 आणि धावफलकार धावा 39. विजयासाठी आपण पाहतोय 40 धावांचे लक्ष्य असेल टीम आपण पाहतोय. लिमण्यावाडी संघासमोर 18 चेंडू आणि 40 धावांचे लक्ष्य.
नक्कीच फलंदाज इंटर व्हा. सुनील आणि आकाश सलामीची जोडी आपण पाहतोय. आतमध्ये बसून घ्या. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी आतमध्ये बसून घ्यायचंय. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष लिमणेवाडी संघासमोर. सलामीची जोडी मात्र इंटर केली. 40 धावांचं लक्ष उराशी बाळगून सुनील आणि आकाश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अविनाश स्ट्राइक एंडला आकाश, नॉन स्ट्राइकला सुनील. यावेळेस चांगला फटका परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीच्या थ्रोवर काय क्षेत्ररक्षण केलं जातं अविनाशच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस झेल मात्र ड्रॉप आपण पाहतोय. जीवदान मिळतंय आकाशला. बाहेरून आवाज देऊ नका, नेता पॅनलला सामोरं जावं लागेल. बाहेरून मित्रांनो आवाज देऊ नका. एका धावेने अकाउंट ओपन झालंय टीम लिमणेवाडी संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अविनाश, एक स्टार खेळाडू टीम आनंदवाडी संघाचा. यावेळेस इनसाइड एज लागले आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकता फलंदाज सुनील बॅक टू डगआउट. काय गोलंदाजी केली जाते टीम आनंदवाडी संघाचा स्टार गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. फलंदाज सुनीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर अजित, अजून एक स्टार खेळाडू टीम लिमणेवाडी संघाचा. कमबॅक करून दाखवलंय अविनाशनं. पुढील चेंडू असेल अजित साठी. यावेळेस जबरदस्त कव्हर ड्राईव्ह परंतु क्षेत्ररक्षक येतो यावेळेस आणि यावेळेस काय झेल टिपलाय. वाट कॅच संपवलाय खेळ अजितचा. लिमणेवाडी संघाकडून नवीन फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर संतोष. 2 गडी बाद एक अशी खराब सुरुवात केली टीम लिमणेवाडी संघाने. आता मात्र डाव सावरावा लागेल लिमणेवाडी संघाला. जोपर्यंत मैदानात आकाश असेल ना तोपर्यंत नक्कीच डाव सावरण्याचं काम केलं जाईल टीम लिमणेवाडी संघाकडून. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती संतोष, एक स्टार खेळाडू.
परंतु मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. अविनाश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहतो, 1 धाव 2 गडी बाद. मोठा फटका खेळावा लागेल संतोषला. कमालीची गोलंदाजी केली अविनाशनं. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि यावेळेस आपण पाहतोय नक्कीच एका षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा 2 गडी बाद 1. विजयासाठी 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. बारा चेंडू आणि विजयासाठी लिमणेवाडी संघाला 39 धावांची गरज. स्ट्रायकेला मात्र सलामीचा आकाश. यावेळेस चांगला फटका, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादची संधी होणार का? नक्कीच यावेळेस फलंदाज बाद का? फलंदाज बाद. हा फलंदाज आउट आहे या साईडचा. धावबाद आहे फलंदाज. आपण पोचला नाहीत म्हणजेच धावबाद. नक्कीच भावा, आपण एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण बाद झालेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू. दहा चेंडू आणि 38 धावांची गरज. स्ट्रायकेनला आपण पाहतोय आकाश. यावेळेस चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं, पूर्णपणे थांबून ठेवलंय आकाश सारख्या स्टार खेळाडूला. काय गोलंदाजी करतोय अविनाशच्या पावलावर पाऊल ठेवून जितेश हा सुद्धा गोलंदाज. एक चांगली गोलंदाजी केली जाते त्यांच्या माध्यमातून. आकाश सारखा सलामीच्या फलंदाजाला मात्र थांबून ठेवण्याचं काम केलंय या गोलंदाजानं. यावेळेस आता मात्र नक्कीच मोठा फटका येणार का? यस, यावेळेस 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. या 6 धावेने धावफलक पुढे जाताना 8 धावा. यावेळेस अजून एक चांगला फटका येणार का? आणि यावेळेस अजून एक बाहुबली षटकार. आकाश ऑन द फायर.
20 धावांची गरज. समीकरण सोपं आणून ठेवलं या फलंदाजाने. 7 चेंडू आणि 26 धावा. 14 धावा धावफलकार. 7 चेंडू आणि 26 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट आणि यावेळेस चेंडू मात्र सीमारेषा पार. MS धोनी स्टाईल मध्ये आउट ऑफ पार्क. 6 धावा. धावांची गरज. जबरदस्त सामना. प्रेक्षकाने मात्र जागेवरून हलू नका. नक्कीच शेवटपर्यंत सामना जाण्याचे चित्र नक्कीच आपण पाहू शकता. 6 चेंडू आणि 20 धावा. स्ट्रायकेला मात्र असेल सुनील हा फलंदाज. नॉन स्ट्राईकला असेल आकाश. आकाशच्या बॅटमधून मात्र काय फटके पाहिले. सलग 3 षटकार मात्र आकाशच्या बॅटमधून आपण पाहिले. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा आणि विजयासाठी सुद्धा 6 चेंडू आणि 20 धावा. येणारे 6 चेंडू आणि टीम लिवणेवाडी संघाला 20 धावांची गरज. बाहेरून आवाज देऊ नका कोणी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हितेश. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईकला सुनील. सुनीलला मात्र स्ट्राईक द्यावी लागेल आकाशला. तरच या सामन्यामध्ये एक चांगली पकड निर्माण करू शकते टीम लिवणेवाडी संघ. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. क्वार्टर फायनल 3चा हा सामना. टीम लिवणेवाडी त्यांना फाईट करत असताना टीम नेरळ आनंदवाडी. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज हितेश. यावेळेस चांगला फटका आपण पाहतो. यावेळेस आता मात्र सुनीलने मात्र ते काम करून दाखवलंय. स्ट्राईक सॉरी लक्ष्मण. नक्कीच लक्ष्मणनं मात्र ते काम करून दाखवलंय. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल आकाश. 5 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त सामना. ज्या प्रेक्षकांना हृदयाचा आजार आहे त्यांनी बघताना विचार करा. एक रोमांचक सामना. 5 चेंडू 19 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट आणि यावेळेस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनला. दर्शक चेंडू हवाई सफर. 6 धावा. चेंडू सॉरी 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 19 ची गरज होती. पहिल्या चेंडूवर सिंगल आला. दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि आता मात्र 4 चेंडू आणि 13. काय फलंदाजी करतो. या फलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आकाशसाठी जबरदस्त फलंदाजी. शेवटपर्यंत सामना जिवंत ठेवलाय. यावेळेस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. तीन चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज आकाश. यावेळेस नो बॉल. जबरदस्त सामना. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल. बाहेरून आवाज देऊ नका. पंच सांगतील मित्रांनो. हा नो बॉल आणि 3 चेंडू आणि विजयासाठी
12 धावा आणि हा चेंडू फ्री हिट असेल आकाशसाठी. आकाशला मात्र असा चेंडू आता मिळणार नाही. फ्री हिटचा चेंडू बिंदास फटका मारू शकतो. 3 चेंडू आणि 12 धावा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 3 चेंडू 12 धावा, जबरदस्त सामना. आकाश जोपर्यंत असेल तोपर्यंत नक्कीच बाजी प्रभू सारखी खिंड लढवतोय हा फलंदाज. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय हितेशनं. 2 चेंडू 12 धावांची गरज. 2 षटकार मारणार का आकाश? कोणी कुठे हलू नका जागेवरून. चित्त थरारक सामना. 2 चेंडू आणि लिमणेवाडी संघाला विजयासाठी 12 धावांची गरज. यावेळेस वाईट चेंडू. 2 चेंडू 11 धावांची गरज. दोन चेंडू 11 धावा. काय सामना पाहतोय आपण. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. यावेळेस स्लो चेंडू. आता मात्र कमबॅक केले गोलंदाज हितेशनं. आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. शॉर्टपिच चेंडू होता परंतु बॅट मात्र अगोदरच फिरली आकाशची. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. जोरदार सामना पाहायला मिळाला. जबरदस्त टक्कर दोन्ही संघाकडून. यावेळेस स्विचिटचा फटका आणि यावेळेस नक्कीच विजय प्राप्त करतोय टीम आनंदवाडी नेरळ संघाचं. सुपर 4 मध्ये एंट्री. तिसरा संघ आपण पाहतोय बॅडलक टीम आपण पाहतोय. अभिनंदन टीम आनंदवाडी आणि बॅडलक टीम आपण पाहतोय लिमणेवाडी. चांगला खेळ शेवटपर्यंत सामना टिकून राहिला परंतु गोलंदाजाने